श्री स्वामी समर्थ। श्रीरामाला मर्यादा पुरुषोत्तम का म्हणतात? श्रीराम हे आपल्या सर्व भक्तांना अत्यंत प्रिय आहे आणि प्रत्येकजण त्यांना आपला आदर्श मानतो। एवढेच नाही तर श्रीराम हे त्यांच्या कुटुंबातील आणि संपूर्ण अयोध्येतील सर्वांचे प्रिय होते, कारण त्यांनी त्यांची सर्व कर्तव्य चोखपणे पार पाडली। श्रीरामांनी नेहमी त्यांच्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या आदेशाचे पालन केले, आपल्या सर्व प्रजेची काळजी घेतली। ते केवळ एक आदर्श पुत्र नव्हते, तर एक आदर्श भाऊ, पती आणि राजा देखील होते। पुत्र म्हणून श्रीराम हे राजा दशरथ यांचे पुत्र आणि अयोध्येचे राजपुत्र होते। श्रीरामांना जेव्हा त्यांची सावत्र आई कैकेयीने वनवासात जाण्याचा आदेश दिला, तेव्हा संपूर्ण अयोध्या राज्य आपला भाऊ भरतासाठी सोडले होते। श्रीरामाचे वडील राजा दशरथ यांना हे कधीच नको होते, तथापि कैकेयीला दिलेल्या वचनामुळे ते विवश झाले। आपल्या वडिलांचे वचन पूर्ण करण्यासाठी श्रीरामांनी वनवासात जाण्याचा निर्णय घेतला आणि 14 वर्ष आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह वनात वास्तव्य केले। कोणत्याही परिस्थितीत ते आपल्या पालकांचा अनादर करू शकत नाही, याचा हा पुरावा आहे। भाऊ म्हणून श्रीरामांना भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे 3 भाऊ होते। तिघेही आपल्या मोठ्या भावाचा खूप आदर करत। श्रीराम या तिघांसाठी आदर्श होते। श्रीराम वनवासात गेल्यावर त्यांनी संपूर्ण राज्य भरताच्या स्वाधीन केले, पण तरीही त्यांचे धाकट्या भावावरचे प्रेम कमी झाले नाही। वनवासात जेव्हा जेव्हा भरत श्रीरामांना भेटायला येत, तेव्हा श्रीराम त्यांना मोठ्या भावाप्रमाणे मार्गदर्शन करत। पती म्हणून श्रीराम नेहमी आपल्या कामात व्यस्त असत, मात्र इतके व्यस्त असूनही त्यांनी पत्नी सीतेची पूर्ण काळजी घेतली। त्यांच्या सुरक्षेबाबत इतके गंभीर होते की त्यांनी माता सीतेला आपल्या अनुपस्थितीत कुठेही बाहेर न जाण्याचा आदेश दिला। वनवासात असताना एके दिवशी माता सीतेने सोन्याचे हरण मागितले, तेव्हा श्रीराम तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी झोपडीतून बाहेर पडले। त्यांनी लक्ष्मणाला माता सीतेचे रक्षण करण्यास सांगितले। लक्ष्मणाने एक रेषा काढली आणि आपल्या वहिनींना ती ओलांडून बाहेर न येण्याची विनंती केली। दरम्यान रावण साधूच्या वेशात तेथे पोहोचला आणि माता सीतेकडे भिक्षा मागू लागला। माता लक्ष्मण रेषा ओलांडून बाहेर येताच रावणाने तिचे अपहरण केले। श्रीराम राजा म्हणून श्रीराम हे एक आदर्श राजा होते। वनवासानंतर जेव्हा त्यांना अयोध्येचा राजा घोषित करण्यात आले, तेव्हा त्यांच्या राज्यात चोरी किंवा दरोडा पडला नाही किंवा कोणी उपाशी राहिले नाही। शिवाय त्यांची निर्णय क्षमताही अप्रतिम होती। जेव्हा काही लोकांनी देवी सीतेच्या चारित्र्यावर बोट दाखवले आणि सांगितले की तिला वनवासात परत पाठवावे, तेव्हा श्रीरामांना निर्णय घेणे खूप कठीण होते, परंतु प्रजा त्यांच्यासाठी त्यांच्या नातेसंबंधापेक्षा जास्त महत्त्वाची होती। आपल्याला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।